जसे बाजारामध्ये विकतचे समोसे मिळतात तसे समोसे घरी बनवण्याचा आपण खूप वेळा प्रयत्न करतो, पण ते आपल्याला जमत नाही. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. सुरुवातीला या इथे आपण समोशाचं वरील आवरण बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप मैदा. जास्त प्रमाणात समोसे बनवायचे असेल तर याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही भांड्याने मोजून प्रमाण ठरवू शकता. या पिठामध्ये अर्धा टीस्पून चोळून असा ओवा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. टाकलेले हे सर्व जिन्नस पिठामध्ये चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे ते सर्व पिठामध्ये एकसारख्या प्रमाणात मिसळले जातात. सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तूप. या तुपामुळे समोशाचं वरील आवरण अगदी खुसखुशीत तयार होतं. तर या इथे आपण 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. पिठामध्ये तुपाचं प्रमाण जास्त झालं तर समोसा तेलामध्ये विरघळू शकतो, म्हणून योग्य प्रमाणातच तुपाचं प्रमाण घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व तूप ह्या पिठाला एकसारखं चोळलं गेलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता अशी घट्ट मूठ वळल्या गेली तर समजायचं पिठामध्ये सर्व बाजूला आपलं तूप छान प्रकारे मिक्स झालेलं आहे. आता हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला कमीत कमी पाऊण वाटी पाणी लागणार आहे. ज्या वाटीने आपण पीठ मोजलं त्याच वाटीने पाऊण वाटी इथे पाणी वापरायचं आहे. पिठामध्ये पाणी घालत असताना ते असं थोडं थोडं करून घालायचं आहे. जास्त सैलही पीठ ठेवायचं नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या समोसाचं वरील आवरण हे अगदी मस्त खुसखुशीत तयार होतं. अशा पद्धतीचं पीठ तुम्ही मळलं तर 100% तुमचा समोसा खुसखुशीतच होणार. सारण बनवतोय तोपर्यंत आपण हे पीठ असंच झाकून ठेवणार आहोत. त्याआधी छोटंसं वाटण बनवणार आहोत. 1 टेबलस्पून धणे आणि 1 टेबलस्पून बडीशेप घेणार आहोत. तर हे आपल्याला खूप बारीक दळून नाही घ्यायचं, तर फक्त याची भरड काढून घ्यायची आहे की ज्यामुळे समोशाला अगदी खमंगपणा येतो. दुसऱ्या वाटणामध्ये 6-7 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं, याची सुद्धा आपण भरडच काढून घेणार आहोत. समोशामधील सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये इथे फक्त 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. समोशामधील सारण हे जास्त आपल्याला तेलकट बनवायचं नाही, कारण जास्त तेलकट बनवलं तर नंतर आपण समोसे तळून घेणार आहोत, त्यामुळे ते समोसे जास्त तेलकट होऊ शकतात, म्हणून इथे कमी प्रमाणातच तेल वापरायचं आहे. सुरुवातीला अर्धा टीस्पून जिरं आणि जी आपण बडीशेप धण्याची भरड काढली ती घालायची आणि त्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं, तसेच त्यामध्ये लसूण मिरचीचं वाटणही घालून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद पावडर, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे की ज्यामुळे समोस्याची टेस्ट आणखीन वाढते. तर हे सर्व जिन्नस आपल्याला लो मिडियम हीटवरच परतून घ्यायचे आहे. तर मी इथे मीठ सर्व सारणाचं एकदम टाकून घेतलेलं आहे. सारणासाठी आपल्याला वाटाणे आणि बटाटे हे अगोदरच उकडून घ्यायचे आहे आणि बटाटे अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहे, म्हणजे त्याची लज्जत आणखीन समोशामध्ये उतरली जाते. हे सारण 4-5 मिनिटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत की ज्यामुळे समोसा आणखीनच मस्त चविष्ट होतो. या मिश्रणामध्ये जे आपण बारीक सारीक जिन्नस घातलेले आहे ते सर्व मिसळून येण्यासाठी याला 5-6 मिनिटाची वाफ देऊन घेणार आहोत की त्यामुळे ते सर्व जिन्नस सारणामध्ये एकजीव होतात. मिश्रण 1-2 वेळा हलवायचे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं. समोशाचं आतील सारण तयार करूपर्यंत हे पीठ मस्त छान भिजलं जातं. पुन्हा एकदा त्याला अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं. सुरुवातीला हे पीठ भिजल्यामुळं अगदी घट्ट असतं. ज्यावेळेस आपण त्याला मळून घेतो त्यावेळेस हाताच्या उष्णतेने ते पीठ अगदी सैल होतं. तर त्यानंतर ज्या पद्धतीचे आपल्याला समोसे बनवायचे आहे लहान मोठे, त्या पद्धतीचा गोळा घ्यायचा आहे. एका गोळ्यामध्ये 2 समोसे तयार होतात, त्या पद्धतीने आपण गोळे तयार करून घेणार आहोत. इथे बनवलेले मी हे गोळे माझे इथे 7 बनून झालेले आहे. तर म्हणजे या पिठामध्ये आपले कमीत कमी 13-14 समोसे अगदी आरामशीर होतात. तर गोळा लाटताना मी इथे कुठेही तेलाचा किंवा पिठाचा वापर केलेला नाही. लाटी आपल्याला लाटताना ही अंडाकृती लाटायची आहे, म्हणजे समोसे अगदी
परफेक्ट तयार होतात। ही लाटी लाटत असताना किंवा ही पोळी लाटत असताना आपल्याला सर्व बाजूनी एकसारख्या अंगावर ही लाटायची आहे। तर इथे ही पोळी लाटून झालेली आहे, तर मी त्याचे समान 2 भाग केलेले आहे। तर तुम्ही तिची जाडी पाहता तर जास्त जाडही नाही आणि खूप पातळही ठेवायचं नाही, कारण आपल्याला ह्या समोस्याचं आवरण ही अगदी खुसखुशीत तयार होण्यासाठी खूप पातळ ही पोळी लाटायची नाही। या लाटीमध्ये सारण भरण्यापूर्वी अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे। तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण पाणी लावल्यामुळे समोसा हा तेलामध्ये फुटत नाही आणि तेलसुद्धा खराब होत नाही। तर पाणी लावल्यानंतर या अशा पद्धतीने समोसा हा दुमडून घ्यायचा आहे आणि खालील जे टोक आहे ते अगदी पूर्ण सील करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण टोपी बनवतो त्या पद्धतीने हे असं करून घ्यायचं आहे। पॅक केल्यामुळे तेलामध्ये समोसा अजिबात फुटत नाही। ह्या अशा पद्धतीने टोपी तयार झाली की त्यामध्ये कमीत कमी 1 ते 1.25 टेबलस्पून सारण घालायचं आहे। समोशामध्ये जास्त सारण घालू नका। जर समोसा मोठा असेल तर तुमचं सारण थोडं जास्त बसेल। समोशामध्ये अगदी खाली टोकापर्यंत सारण दाबून भरायचं आहे आणि वरच्या बाजूला थोडीशी मोकळी जागा ठेवायची आहे। त्या मोकळ्या जागेला अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी लावणं ही अगदी महत्त्वाची बाब आहे की ज्यामुळे आपला समोसा तेलामध्ये गेल्यानंतर फुटत नाही आणि त्याला अशा पद्धतीने सील करून घ्यायचं आहे। सील करताना मागची जी बाजू असते ती थोडी जास्त असते पुढच्या भागापेक्षा, तर तिला असं दुमडून मग सील करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपला पहिला समोसा हा तयार झालेला आहे की ज्या पद्धतीने गणपती बसतो त्याच पद्धतीने याची बैठक ही तयार झाली पाहिजे। समोसा जर पाहताल तर सर्व बाजूनी हा आपला बाजारात जसा मिळतो त्याच पद्धतीचा समोसा तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने दुसरा सुद्धा मी समोसा तुम्हाला बनवून दाखवत आहे। त्याला सुद्धा अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्या कडा ह्या अशा बंद करून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये बसेल तेवढं सारण भरायचं आहे। पुन्हा कडेने पाणी लावून घ्यायचं आणि पुन्हा हे सील बंद करायचं आहे। ही रेसिपी मी तुम्हाला अगदी गॅरंटेड सांगते, कारण ही रेसिपी मी बऱ्याच वेळा ट्राय केलेली आहे आणि त्यानंतरच तुमच्याबरोबर मी ही शेअर करत आहे। ही रेसिपी वेळखाऊ आहे, कारण हिला बराच वेळ लागतो, पण ती तितकीच चविष्ट सुद्धा आहे। तर इथे आपला दुसराही समोसा बनवून तयार झालेला आहे। या इथे सर्व समोसे तुम्ही बनवून जरी ठेवले तरी काहीच हरकत नाही। या इथे आपले सर्व समोसे बनवून तयार आहे। कमीत कमी या पिठामध्ये 13-14 समोसे अगदी आरामशीर होतात। तसेच सारणही त्याच मापाने बरोबर तयार केलेला आहे। तेलामध्ये समोसे तळत असताना जास्त हाय फ्लेमवर तेल अजिबात गरम करायचं नाही, तर एकदम लो मीडियमवर गॅस ठेवून आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे। गोळा टाकल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल की तेल हे कितपत तापलेलं आहे, त्यानंतरच त्यामध्ये समोसे घालायचे आहे। समोसे घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे समोसे 10 ते 15 मिनिटं हे लो मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहे। तेलामध्ये समोसे सोडल्यानंतर कमीत कमी याला 7 ते 8 मिनिटं अजिबात चमचा किंवा झारा लावायचा नाही, कारण चमचा किंवा झारा लावल्यानंतर समोसा हा फुटू शकतो आणि तेलामध्ये पसरू शकतो। 7-8 मिनिटं झाल्यानंतर समोसा हा चमच्याच्या साहाय्याने उलटा करायचा आहे, म्हणजे वरची जी बाजू आहे ती खाली करायची आणि खालची बाजू वर करायची। हे समोसे सर्व अंगावर हे एकसारख्या रंगाने तळले गेले पाहिजे। आता थोडासा डार्क रंग येण्यासाठी मीडियम हीटवर गॅस करायचा आहे आणि सोनेरी तांबूस रंगावर हे आपल्याला तळून घ्यायचे आहे। हे समोसे जर तुम्ही हाय फ्लेमवर तळले तर वरचं आवरण तळलं जातं, पण नंतर तासाभराने हे समोसे नरम पडतात, कारण समोस्याचा फक्त वरचा भाग तळला जातो आणि आतील भाग जो आहे तो तसाच कच्चा असतो। एक समोसा मी तुम्हाला तेलातून काढून दाखवते। जवळून जर पाहता तर त्याला भरपूर लेयर सुटलेले आहे आणि मस्त खरपूस तळला गेलेला आहे। पहिली बॅच तळायला आपल्याला कमीत कमी 10-15 मिनिटं अगदी सहज आरामशीर वेळ लागतो। अशा पद्धतीने समोसे तुम्ही तळले
तर बाजारातील जसे समोसे आहेत तसेच आणि त्याच चवीचे समोसे तुमचे तयार होतील। या इथे आपली पहिली बॅच तळून तयार झालेली आहे। त्यानंतर आपण दुसरी बॅच सोडणार आहोत। त्यापूर्वी गॅस आपल्याला अगदी बंद करून टाकायचा आहे, कारण तेलाचं टेम्परेचर हे खूप हाय असतं। तेल थोडंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये दुसरी बॅच सोडायची आहे आणि ते सुद्धा आपल्याला मीडियम हीटवर गॅस न करता अगदी लो हीटवर गॅस करायचा आहे आणि नंतर दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे। तेलाचं टेम्परेचर हे अगदी लो असलं पाहिजे की ज्यामुळे आपल्या समोश्याला भरपूर लेयर्स येतात आणि तो आतून सुद्धा मस्त खरपूस खुसखुशीत तळला जातो। आपली इथे दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे। समोसे खायचे म्हटलं की त्याचबरोबर तळलेली हिरवी मिरची ही आलीच पाहिजे। तेलामध्ये मिरची तळण्या अगोदर तिला थोडासा काप देऊन घ्यायचा, म्हणजे तेल अंगावर उडत नाही आणि मिरचीसुद्धा आतपर्यंत खरपूस तळल्या जाते। इथे सर्व समोसे आपले तळून तयार आहेत आणि शिवाय ज्या पद्धतीच्या बाजारात मिळतात त्याच पद्धतीचे आपले मस्त खुसखुशीत तयार झालेले आहेत। समोशाचं वरील आवरण तसेच आतील टेक्स्चर जर पाहिला तर अगदी मस्त तयार झालेला आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, यामधील सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा। तसेच मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।